बहुत अच्छा लग रहा है भैया, हर कथा में जाते हैं, पंडित जी जो उपाय बताते हैं, वो उपायों से भी फ़ायदा मिलता है। हर जगह जाते हैं, नई-नई चीज़ सीखने को मिलती है। पंडित जी द्वारा बहुत सारी चीज़ें बताई जाती है और यहाँ हरि विट्ठल का मंदिर भी है, तो कथा के साथ-साथ घूमना भी हो जाता है, मंदिरों के दर्शन भी हो जाते हैं। अभी तो नहीं, अभी जाने वाले हैं। जानते तो कुछ नहीं, पंडित जी ने बताया था कि शिव जी का और हरि भगवान का मिलन हुआ था, उसका मंदिर बना हुआ है। तो बस वही इच्छा थी कि घूमने जाएँगे, तो उसके लिए हम कथा भी सुनने आ गए और घूमने भी चले जाएँगे। अभी पूरे 7 दिन रहेंगे यहाँ। कथा सुनने से मन को शांति भी मिलती है, बहुत सारे उपाय बताते हैं जिनको करने से बहुत फ़ायदा भी मिलता है। उसकी अनुभूति होती है। हम 1.5 साल से 2 साल हो रहे हैं हम जुड़े हैं। इंदौर, अमरावती, नासिक, धुले, छिंदवाड़ा, बहुत सारी जगह सुन चुके हैं, नागपुर। प्रतिभा चौरसिया, जिला छिंदवाड़ा। प्रतिभा चौरसिया, जिला छिंदवाड़ा, एमपी। श्री शिवाय नमस्तोभ्यम. मी रेणुका चांडक बोलत आहे. माझ्या मिस्टरांचे पहिले 3 ऑपरेशन झाले होते आणि हे 4थं ऑपरेशन होतं आणि ते हातासाठीच होतं. ते दोन्ही हात त्यांचे काम करत नव्हते. डॉक्टरनी त्यांची गॅरंटी सांगितली नव्हती की हातामध्ये ताकद भरून येईल आणि चांगले हात होतील वगैरे असं काही सांगितलं नव्हतं. पण आम्ही शिवजीवर भरोसा ठेवून आणि महादेवावर रोज वेग लोटा जल चढवून त्यांचं बेलपत्र, पान, फूल सगळं स्वीकार करून आम्ही त्यांच्यावर पूर्णतः आमचा विश्वास आहे आणि त्याच्यामुळे आम्ही कथेत पण आलो आहेत आणि मी आणि माझा मुलगा पण आलोय आणि त्यांचे दोन्ही हात पहिल्यासारखे एकदम मस्त झालेत आणि ते दोन्ही हाताने व्यवस्थित काम करतायत. हा चमत्कार अचानक त्यांना दोन्ही हात सुंदर झाले होते आणि त्या हातामध्ये अजिबात ताकद नव्हती. आम्ही त्यांना बरेच वेळेस म्हणलो की तुम्ही हात वरी करून बघा, हातामध्ये ताकद येईल, तुमच्या असं होईल तसं होईल. थोडं चोळून बघितलं, सगळं केलं पण काहीच ताकद येत नव्हती. तेव्हा मग आम्ही लगेच डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टरने म्हणले की यांच्या दोन्ही हातामधल्या नसा काम करत नाहीयेत, कमजोर झालेले आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. परंतु आम्हाला वाटत होतं की आधीच ह्यांचे 2-3 ऑपरेशन झालेत आणि आणखीन ऑपरेशनची रिस्क घ्यायची हे आम्हाला योग्य वाटत नव्हतं किंवा आम्हाला भीती खूप वाटत होती. त्याच्यामुळे आम्ही रिस्क घेण्यास गेलो होतो. परत मग आम्ही महादेवावर पूर्ण विश्वास असल्यामुळं, शिवजीवर विश्वास असल्यामुळं आम्ही म्हणलो की चला एवढी वेळेस रिस्क घेऊन बघूया. पण त्यांनी पण सांगितलं होतं गॅरंटी नाही, तरी पण आम्ही ऑपरेशन केलं. पण हातामध्ये ताकद पूर्ण आली नव्हती. परत आम्ही दुसऱ्यांनी असं म्हणजे ऐकलेलं होतं, टीव्हीवर बघितले होते की प्रदीपजी मिश्रा आहेत त्यांचे पाणी वगैरे महादेवाला रोज गेल्यानंतर वगैरे असं ताकद येते हातामध्ये, शिवजीची भक्ती केल्यावर चांगलं होतं असं ऐकलेलं होतं आणि ते ऐकण्यावर आम्ही करायला चालू केलं तर खरंच आमच्या दोन्ही हातामध्ये ताकद पूर्णतः भरून आली आणि माझे मिस्टर विशेष म्हणते तर गाडी चालवत नव्हते, ते गाडी पण चालवतात. हे माझ्यासाठी खूप चांगला अनुभव आला. आम्ही तर एवढं म्हणू की आम्ही ज्या भक्तीनं त्यांना इतकं भक्तिभावाने बसतो करतो त्याचे आम्हाला फळ येतं. त्याच्यामुळे आम्हाला जिथं जिथं कथा असती तिथं ऐकल्या गेल्याशिवाय करमत नाही आणि रोज महादेवाला पण गेल्याशिवाय म्हणजे आम्ही कोणत्या कामाची सुरुवात करत नाही. त्यांना सांगूनच सगळं काही करतो. शिवजींना पूर्ण सांगतो की आम्ही इथं चाललो तिथं चाललो सांगतो. भरोसा आहे आमचा, खूप खूप भरोसा आहे, खूप विश्वास आहे. डॉक्टरने सांगितलं होतं मी ऑपरेशन करायला करतो, पण मी काही पहिलं सारखी ताकद पूर्णतः येईल असं काही सांगू शकत नाही असं सांगितलं होतं त्यांनी आधीच आम्हाला. हा चमत्कार म्हणलं तर आम्ही बाबांवरती विश्वास ठेवायलात ना 2 वर्ष झालं आता कंटिन्यू बाबाचं करतो. त्याच्यामुळे आम्हाला हळूहळू अनुभव येत चालले. त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्यावर पूर्णतः विश्वास झालेला आहे. त्याच्यामुळे आम्ही ती रिस्क घेतली असं झालं. आम्ही पंढरपूरमध्ये विशेष म्हणलं तर शनिवारीच आलोय आणि पुढच्या सोमवार मंगळवारी जाणार आहेत. आम्ही पूर्ण कथा करून पांडुरंगाचे दर्शन करून सगळं करूनच मग जाणार आहे आणि आम्ही इथं सेवेसाठी पण आलेलो आहोत बाबाच्या दरबारी.
आज मिळेल ती सेवा करणार आहेत. चपात्याची म्हणा, कशाची म्हणा, जी सेवा काय बी मिळेल ते करणार आहेत आम्ही सेवा. आम्हाला खूप चांगलं वाटलं बोलल्यामुळं बी आणि कथेत आलो. पूर्ण सुविधा आहे आमची कथेमध्ये पण. खाण्यापिण्याची, राहण्याची व्यवस्था पण चांगली केलेली आहे. कुठंच काही त्यांच्यासाठी कमी नाही. पिण्याचं पाणी, राहण्याची, खाण्याची सर्व परिसर पण नजीक पास आहे. दूर काहीच नाहीये असं जास्त. त्याच्यामुळे आम्हाला खूप चांगलं वाटलं. कथेत पण येऊन खूप भारी वाटलं. आमचे मिस्टर आले तर लास्टच्या दिवशी येतील, नाही तर मग त्यांचं काही सांगू शकत नाही. मी आणि मुलगा तर आलो. आम्ही पत्र देणार आहेत. पत्र आम्हाला म्हणजे असं आमचं ऑपरेशन सक्सेस झालं म्हणून आम्ही पत्र देणार आहे. यूपी झांसी से आए हैं। गिरिजा शंकर शर्मा। अच्छा, कहाँ से आए हो? उत्तर प्रदेश झांसी। उत्तर प्रदेश झांसी। हाँ, अच्छा, किस काम के लिए आए? सिर्फ पुराण सुनने प्रदीप मिश्रा की। अच्छा, आपको ये जानकारी कैसे मिली? हम इनकी कथाओं में जाते आते रहते और फिर आस्था चैनल पे इनका चलता रहता है। अच्छा, आपका चैनल पे इनका चलता रहता है। हाँ, अच्छा, फिर आप अभी कितने दिन रहने वाले हैं? अब यहाँ हम पूरे 7 दिन की कथा सुनेंगे, इसके बाद जाएंगे। क्या लगता है आपको यहाँ पे आके? अच्छा लग रहा है, भोले बाबा की भक्ति कर रहे। हाँ। आप अभी यहाँ पे पंढरपुर में आए हो। तो आप यहाँ पे पंढरपुर में आए हो, भगवान विठल के यहाँ पे आप दरबार आए हो। हाँ। भगवान विठल का दर्शन दिया आपने? अभी जा रहे हैं, नहा धो के आए हैं। भगवान विठल के भी दर्शन करेंगे, जो जो यहाँ के दर्शनीय स्थल है वो देखेंगे। चंद्रभागा नदी में स्नान भी करेंगे। क्या जानते हो पंढरपुर के बारे में? अब पंढरपुर के बारे में सुना है कि यहाँ भगवान विठल का मंदिर है और यहाँ इसलिए यहाँ कथा सुनने भी आए और उनके दर्शन भी कर लेंगे। नमस्कार, मी संजीव शिवाप्पा खंदारे आणि माझ्यासोबत माझी मिसेस स्वाती खंदारे आहे। आम्ही शिवपुराण कथेसाठी इथं पंढरपूरला आलेलो आहोत। काल पंढरपूरला आल्यानंतर विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि आता उद्यापासून कथेला प्रारंभ होणार आहे, त्यामुळे आज आम्ही इथे कथेसाठी इथं आलेलो आहोत। कथेबद्दल गेल्या 1-1.5 वर्षापासून आम्ही कथा ऐकतो टीव्हीवरती आणि लोकांचे अनुभव वगैरे बघून खूप भारावून जातं मन। आणि गुरुदेवांनी प्रत्येक व्यक्तीच्या मनातली ईश्वर भक्ती जागृत केली आणि ईश्वराप्रती अगदी जवळ प्रत्येकाला त्यांनी नेण्याचा खूप छान प्रयत्न केला। यामुळे मला जास्त या कथेबद्दल आस्था वाटते आणि प्रत्येकाने परमेश्वराची भक्ती केल्यानंतर मनापासून जेव्हा आपण परमेश्वराला अर्थ हाक मारतो तेव्हा परमेश्वर नक्की आपल्यासाठी धावून येतो। हेच या कथेचं सार आहे असं मला वाटतं आणि त्या परमेश्वराप्रती गुरुदेवांनी प्रत्येकाला समीप नेण्याचा खूप छान प्रयत्न केलाय। ही कथा लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवून आणते। असेच बदल होत राहावे। चांगले लोकांनी वागण्याचं, बोलण्याचं, समाजामध्ये वावरण्यासाठी काय असायला पाहिजे, एक व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून कसं जगलं पाहिजे, कसं आपण असलं पाहिजे, याचं मार्गदर्शन पंडितजी खूप छान प्रकारे कथेच्या माध्यमातून करतायत। आणि केवळ कथाच नाही तर त्या कथेला अनुसरून आपलं जीवन कसं असलं पाहिजे, आपण समाजामध्ये कसं वावरलं पाहिजे, आपलं वागणं कसं असलं पाहिजे, कुटुंबामध्ये आपण कसं राहायला पाहिजे आणि आधी कुटुंब आणि मग समाजामध्ये व्यक्तीला राहण्याचं मार्गदर्शन ते खूप छान प्रकारे करतायत। हे मला खूप मनापासून अगदी वाटलं आणि त्यामुळे ह्या कथेबद्दल एक विशेष आकर्षण मनामध्ये निर्माण झालं आणि गेल्या 1.5 वर्षापासून मी ही कथा फक्त आस्था चॅनलवर आम्ही बघत होतो। त्यामुळे आणि प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आम्ही पंढरपूरला आलोय आणि केवळ ही महाराष्ट्रात आहे आणि जवळ आहे, त्यातल्या त्यात खूप जवळ आहे म्हणून आम्ही इथं येण्याचं ठरवलं आणि आम्ही दोघे इथं आलेलो आहोत। नांदेडून आलोय आम्ही। हा भक्तीचा महासागर आहे, बस याच्यामध्ये भक्तीने न्हावून निघावे प्रत्येकाने। नमस्कार, श्री शिवायले नमस्कृत। माझं नाव कौशल्य गंगाराम कुबेर, माझं गाव छत्रपती संभाजीनगर।
मी आमच्या महाराष्ट्रात झाली होती कथा 7 दिवस पंडाळ मंदीच राहिले. बाकी कथा मी टीव्हीवर ऐकल्या. हो, मग माझी इच्छा होती इथं महाराज सांगितलं महाराजना हरीच्या दारी शेवा आहे पंढरीला. मग माझी खूप इच्छा होती तर मी काल आले. मन इथं पंडाळ मध्ये मला 7 दिवस इच्छा आहे ऐकायची. हो, घरामध्ये ना माझं 10 माणसाचं कुटुंब आहे. माझे मालक, माझ्या 2 सुना, माझे 2 मुलं, माझे 4 नातवंड. आम्हाला लय आवडे शिवपुरांची. आम्ही एसटीनं आलो. जे आमच्या इनीबाई आहे मोठ्या मुलाची सासू आणि मी, आम्ही 2घी जणी. हो, आता आम्ही इथं 7 दिवस थांबणार. आता आम्हाला आनंद वाटतो मनाला. आम्ही हरीच्या दारात आलो. हा, चंद्रभागेचे स्नान करू, पांडुरंगाचे दर्शन करू, मिश्र महाराजाची कथा ऐकू आणि जाऊ आमच्या घरी आनंद घेऊन. शनी श्री शिवायला नमस्तुर माझ्या घरी घेऊन जाईल. नमस्तुभ्यम. मी दोंडाईच्याहून आलेली आहे, जिल्हा धुळे. माझे नाव प्रभावती कल्याणवाणी. मला शिवपुराण पहिल्यापासून आवडतं. माझी इच्छा होती पंढरपूरला यायला, तर आम्ही पती पत्नी सह 2 जण आलेलो आहे. इथं 7 दिवस पंडाळात मुक्काम करणार आहेत आम्ही. ते आमची इच्छा भगवंताने पूर्ण करावी आणि केलेलीच आहे. म्हणून माझी इच्छा एवढी पूर्ण करते. मी पंढरपुरात आलेली आहे. मी पांडुरंगाचं दर्शन आम्ही 7व्या दिवशी करणार आहेत. कारण की मध्ये पंडाळमध्ये जागा भेटत नाही, म्हणून आम्ही नंतर जाणार आहेत पंढरपूरला. पांडुरंगाचीच मेहरबानी आहे आमच्यावरी आणि माझी इच्छा पूर्ण केली भगवंताने. पंढरपुरात मला बोलवलं. माझी तब्येत बरी राहत नाही तरी भगवंताने इथपर्यंत मला आणलं. श्री शिवाय नमस्तुभ्यम. पंडित प्रदीप मिश्राजीच्या चरणावर कोटी कोटी प्रणाम. आणि नवीन पिढीला चांगले संस्कार मिळतात याबद्दल फार आनंद वाटतो आणि ही कथा ऐकून मनाला फार समाधान वाटते. आम्ही 2 दिवस अगोदर आलो आहे, पूर्ण परिवार 10 ते 15 जण आहे आम्ही. खूप आनंद वाटतो. सरला गिरदर्शन चव्हाण, खामगाव. आम्ही अकोल्यात 7 दिवस कथा ऐकली, हिंगोलीची 1 दिवस ऐकली आणि नेहमीचे आम्ही कार्यक्रम टीव्हीवर ऐकतो. 7 दिवस थांबणार आहे आम्ही. एकदम आनंद वाटतो आणि असं वाटतं की आपण स्वर्गामध्येच येऊन पोहोचलो बा, असा आनंद वाटतो. मागणं एक इच्छा पूर्ण केली माझी. आणि दुसरी आहे संकट आमच्यावरती, भगवंतांनी निवारण करावं हेच ईश्वरचरणी प्रार्थना. शिव महापुराण कथा ऐकण्यासाठी आणि हर ठिकाणी जळगाव, खानदेश, नाशिक, अमरावती, आता पंढरपूरला आहे तर इथं आलेला आहो. अजून माझी इच्छा आहे की 4 तारखेला भटिंडा म्हणून पंजाब इथं बी आहे, तिथं बोलावलं श्री शिवाय नमस्तुते तर मी तिथं बी जाणार. आता तर आनंद वाटते. पंढरपूर हे तीर्थस्थान आणि विठोबाचं मंदिर स्थान, सगळे लोक इथं येतात आणि हे इथं पुष्कळ भाविक लोक येतील, शिवभक्त पूर्ण येतील. जे हमेशा येणारे आहेत ते हमेशा येतील. नमस्कार आजी. हा, नमस्कार. तुमचं नाव सांगा. सुशीलाबाई दिलीप सोनार, कुठून आलात तुम्ही? सुरत. सुरतवरून? हा, सुरतहून एकटी आली आहे. गुजरातवरून? सुरत? हा, गुजरात मधून. काय तुमचं इथे येण्याचा उद्देश? महाराजांचा कार्यक्रमाला आली आहे. कोणत्या महाराज? आपला पंडित मिश्राजी. याच्यापूर्वी तुम्ही कुठे कुठे गेला होता कार्यक्रम? आम्ही धुळ्याला गेलो होतो, जळगावला गेलो होतो आणि आता तिसरी आहे आमची आली. किती वर्षापासून तुम्ही काय आम्ही 4-5 वर्षापासून पाहतोय. काय वाटतं तुम्हाला? मस्त, एकदम मस्त वाटतंय आम्हाला. फरक गजस पुष्कळ फरक पडला आम्हाला महाराजांचा याच्यापासून. गुडघे दुखणे, असं संकट येणं ते दूर झाले सगळे. दुःख निवारण झालं. काय त्रास होतो तुम्हाला? आम्ही गुडघे दुखत होते, फार कंबर दुखत होते. आता दवाखाना बंद झाला. महाराजांचा करापासून फरक पडला. महादेवाला रोज पाणी टाकायला जातो आम्ही. किती दिवस थांबणार? आता इथं कथा होई तोपर्यंत 7 दिवस इथं. सुरतमध्ये काय काम करता? सुरतला आम्ही घरी राहते. जुनं भांड्याला जात होती पहिले, आता घरी आहे. नमस्कार, माझं नाव हरीश प्रवीण कुमार चांदक, लातूर मधून आलोय
आणि शिवपुराण कथेचं महिन्याच्या अगोदरपासून तारीख माहिती होती. 25 डिसेंबरपासून चालू होणार होती कथा. ती अगोदर टीव्हीवर दाखवली होती. त्याच्या अगोदर परळीमध्ये शिवपुराण कथा मी ऐकलंय, तेव्हापासून सारखं ऐकूच वाटते. टीव्हीमध्ये आस्था चॅनलवर आम्ही बघतो, परंतु साक्षात आणखीन कथा जवळ होती पंढरपूरला, म्हणून येऊ वाटलं. आणि गुरुदेवला सारखं भेटू वाटतं की शिवपुराण किती बी वेळेस झाली तर ऐकूच वाटते शिवपुराण. याशी शिवपुराण यांच्या मुखातून कितीदा बी ऐकू वाटते आणि लोकसंख्या ही खूप जास्त येते. एवढं अख्खं परिसर भरून जाईल असं वाटतंय लोकसंख्यानं. 2 दिवसाआधीपासूनच मंडप अख्खं भरून गेलेलं आहे आणि आता उद्या गुरु येणार आहेत म्हणल्यावर अख्खं मंडपही सगळं भरून जाईल असं वाटतंय. आणि सल्ल्याला सुखी ठेवावं हीच माझं म्हणणं आहे देवाकडे. मागणं माझं फक्त मला शिकून एखादा जॉब लागावं हीच मागणं आहे आणि सल्ल्याला सुखी ठेवावं, कोणत्यात निरोगी ठेवावं, सल्ल्याला आरोग्यदायी ठेवावं हीच सल्ल्याला मागणं आहे माझं. माझं शिक्षण चालू आहे, दयानंद कॉलेजमध्ये आहे लातूरला. मी BCom सेकंड इयर करत आहे. अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या रोकठोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.